आज या ठिकाणी बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभाग आणि या ठिकाणी आपले मुंबई महानगरपालिकेचे उपमहापौर श्री संजय घाडी साहेब, त्याचबरोबर मुंबई महानगरपालिकेचे सभागृह नेते श्री गणेश खनकरजी आणि या ठिकाणी आमच्या शिक्षण विभागाच्या अध्यक्षा श्रीमती राजश्री शिरवाडकर, त्याचबरोबर आपले शिक्षण विभागाचे शिक्षण अधिकारी किरत कुडवे साहेब सर या ठिकाणी आले आहेत। आणि एक मागच्या महिन्यामध्ये संपूर्ण मुंबई महानगरपालिकेची जी माझी मुंबई या संकल्पनेवर आधारित जागतिक कीर्तीचे व्यंगचित्रकार, हिंदू हृदय सम्राट, शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे बालचित्र स्पर्धा आपण जी आयोजित केली होती 2025 आणि 26, त्याचा अहवाल आणि निकालपत्र हे या ठिकाणी आलेले आहे। एक प्रायोगिक तत्वावरती मी या ठिकाणी काही जे निकाल जाहीर करते। कुठले घ्यायचे सगळे? पहिले 3 प्रत्येकामध्ये गट पहिला 3 गट पहिला नाव आहे लेविन चलवादी, प्रथम पारितोषिक आहे, शाळेचं नाव आहे लेडी इंजिनियर हायस्कूल, इयत्ता दुसरी, वॉर्ड डी, आणि पारितोषिक रक्कम आहे रुपये 25,000। द्वितीय पारितोषिक मिळाले आहे मायरा बर्गे, सेंट झेवियर हायस्कूल, इयत्ता दुसरीची आहे, ए वॉर्ड आहे, रुपये 20,000 या ठिकाणी पारितोषिक मिळालेले आहे। तृतीय शौर्य भगत, चेंबूर कर्नाटक हायस्कूल, इयत्ता पहिली, एम वेस्ट, रुपये 15,000। त्यानंतर गट 2 या ठिकाणी प्रथम पारितोषिक मिळाले आहे रिया सुनील विश्वकर्मा, शाळेचं नाव आहे गुरु नानक इंग्लिश प्रायमरी, इयत्ता चौथी, एस वॉर्ड, रुपये 25,000। द्वितीय पारितोषिक मिळाले आहे भावेश्री सचिन चंदन शिवे, पवई इंग्लिश हायस्कूल, इयत्ता तिसरी, एस विभाग, रुपये 20,000 पारितोषिक मिळाले आहे। तृतीय क्रमांक आहे प्राची विनोद कुमार जयस्वार, धारावी काळा किल्ला मराठी 2, इयत्ता तिसरी, जी नॉर्थ वॉर्ड आहे, आणि रुपये 15,000 तिसरं पारितोषिक या ठिकाणी मिळालेलं आहे। तुम्ही तिथे हो, आणि त्याचबरोबर उत्तेजनार्थ आपण 10 जणांना आपण या ठिकाणी देतोय, 5-5 हजार रुपये आपण उत्तेजनार्थ सर्व विद्यार्थ्यांना देतोय। तिसरा गट आहे प्रथम पारितोषिक मिळाले माही राजकुमार जयस्वाल, पाली चिंबई म्युनिसिपल इंग्लिश, इयत्ता 5वी, एच वेस्ट, रुपये 25,000। द्वितीय पारितोषिक योगिता चव्हाण, केनिया ॲड अँकर इंग्लिश, इयत्ता 5वी, ई वॉर्ड, रुपये 20,000 पारितोषिक मिळालेले आहे। आणि तृतीय पारितोषिक मिळाले स्वानंदी योगेश बुरकुल, कनोसा हायस्कूल, इयत्ता 5वी, जी नॉर्थ, पारितोषिकाची रक्कम आहे रुपये 15,000। आणि त्याचबरोबर 1 ते 10 आपण उत्तेजनार्थ प्राइज या पद्धतीने आपण क्रमांक चांगल्या पद्धतीने मुलांची एक त्यांच्या आपण बोलतो ना की लहान मुलांच्या सुप्त गुणांना आपण हात या ठिकाणी हे करून त्या मुलांनी त्यांच्या संकल्पनेनुसार या ठिकाणी एक अतिशय चांगलं अशी चित्रकला स्पर्धा शिक्षण विभागाच्या माध्यमातून पार झाली आहे, आणि त्याचे मी जे निकाल आहे ते या ठिकाणी जाहीर केलेले। धन्यवाद। गट 4 आहे प्रथम पारितोषिक प्रीती वीरेंद्र जयस्वार, शाळेचं नाव आहे कुर्ला नौपाडा हिंदी, इयत्ता 7वी, एल वॉर्ड आहे, रुपये 25,000। द्वितीय पारितोषिक आर्य कमलकांत तिवारी, एमईकेएस इंग्लिश हायस्कूल आहे, इयत्ता 8वी, पी नॉर्थ, रुपये 20,000 पारितोषिक। तृतीय सोहम वैभव घडशी, मानकेशी गजधर मराठी हायस्कूल, इयत्ता 7वी, एच वेस्ट, रुपये 15,000। आणि त्याचबरोबर 1 ते 10 उत्तेजनार्थ प्राइस पण या ठिकाणी आपण दिलेले आहे। त्याचबरोबर इयत्ता 9वी साठी प्रथम पारितोषिक सुहाना जाकीर शेख, पूर्व भायखळा म्युनिसिपल उर्दू मीडियम स्कूल, इयत्ता 9वी, ई वॉर्ड, पारितोषिकाची रक्कम आहे रुपये 25,000। द्वितीय पारितोषिक समर्थ चव्हाण, डॉन बॉस्को हायस्कूल माटुंगा, इयत्ता 9वी, एफ नॉर्थ, पारितोषिकाची रक्कम आहे 20,000। आणि तृतीय इरम रियाज शेख, बँड्रा पेटिट म्युनिसिपल उर्दू मीडियम स्कूल, इयत्ता 9वी, एच वेस्ट,
पारितोषिक रुपये 15,000 आणि 1 ते 10 आपण उत्तेजनार्थ या ठिकाणी आपण पारितोषिक दिलेलं आहे. या संपूर्ण कार्यक्रमामध्ये शिक्षण विभागाचे सगळे शिक्षक, परीक्षक आणि पालक आणि संपूर्ण जी शिक्षण विभागाची यंत्रणा या ठिकाणी लागली होती. एकूण विद्यार्थी किती होते? 86,000. टोटल 86,000 एकूण विद्यार्थ्यांनी या ठिकाणी सहभाग घेतला होता. आम्ही सगळेच जण त्यावेळी 86,356 विद्यार्थ्यांनी या ठिकाणी सहभाग घेतला होता आणि अतिशय उत्स्फूर्तपणे त्या ठिकाणी ग्राउंडवरती मुलांनी छानपैकी चित्रकला स्पर्धा घेतलेली आहे. पालकांनी खूप त्या ठिकाणी चांगला सहभाग घेतलेला आहे आणि आम्ही सगळेच बसलेलो त्या ठिकाणी व्हिजिट करून मुलांना आम्ही भेटून त्यांना प्रोत्साहनसुद्धा दिलेलं आहे. तर अतिशय सुंदर असा उपक्रम हा शिक्षण विभागाच्या माध्यमातून या ठिकाणी पार झालेला आहे. मी सर्वांनाच या ठिकाणी शुभेच्छा देते. धन्यवाद. पहला ये है कि प्राइवेट स्कूलों को आप लोगों ने इस बार काफी प्राथमिकता दी है. जो म्युनिसिपल के स्कूल है जिसको बढ़ावा देने के लिए पिछले बार भी अपना इसमें महानगर पालिका के अंदर महानगर पालिका के स्कूलों को बढ़ावा देने की बात की, उसमें आपने दिया नहीं. तो प्राइवेट स्कूलों को आपने काफी बढ़ावा दिया है. इसके बारे में क्या म्युनिसिपल स्कूलों को बढ़ावा देने के लिए आपका है कि नहीं वो जानकारी? असा कुठेही दुजाभाव कुठेही केले गेला नाही. सगळ्यात महत्त्वाचं, ज्यावेळी ह्या स्पर्धा झाल्या त्यावेळी काही कोणाचं आम्ही नाव किंवा शाळा असं कुठे बघितलं नाही. सगळ्या उत्तमोत्तम परीक्षक होते आमचे, काही जे स्कूल ऑफ आर्ट्सचे होते, काही कला शिक्षक होते. त्याच्यामुळे हे सगळं बघताना आम्ही असा कुठेही दुजाभाव केला नाही की खाजगी किंवा म्युन्सिपल स्कूल असा कुठेही दुजाभाव आम्ही केलेला नाही. जी चित्रकला, जे ड्रॉइंग अतिशय उत्कृष्ट होतं आणि जे चांगलं होतं त्या लोकांना आम्ही ही बक्षिसं दिलेली आहेत. सूचना होती अशी याच्यामध्ये आपण दिले पहिली, दुसरी, तिसरी, चौथी, त्यानंतर 5वी, 6वी आणि 7वी, 8वी, पण 9वीला स्वतंत्र दिलेले आपण. बरोबर. तर अशा प्रत्येक इयत्तेसाठी स्वतंत्र द्यावा. पारितोषिकाची रक्कम फक्त 1,10,000 आहे. म्हणजे पहिले 3 क्रमांक 10 उत्तेजनार्थ या सगळ्याची रक्कम मोजली तर 1,10,000 होते. मी मागच्या 4 वर्षापूर्वी सुद्धा रिझल्ट जाहीर केला तेव्हा सूचना केली होती, कारण त्यांच्यावर अन्याय होतो. इयत्ता 9वीला तुम्ही स्वतंत्र देताय, पहिले दुसरीला पण स्वतंत्र द्या ना. पहिली एक गट करा, दुसरी एक गट करा. फक्त 1,10,000च्या रकमेचा फरक आहे. ठीक आहे, आमची तुमची सूचना आम्ही मान्य करतो. चांगली सूचना आहे. तुमची ही सूचना अतिशय चांगली आहे आणि ह्याच्यावर आम्ही शिक्षण विभाग आणि महापौर मॅडमना पण मी विनंती करीन की ह्याच्यावर आम्ही नक्की विचार करू. मुलांच्या उत्तेजनासाठी आम्ही जितकं सगळं चांगलं करता येईल ते आम्ही सर्व करणार. तुम्ही सांगितलेल्या सूचनेप्रमाणे आम्ही आमच्या ह्याच्यामध्ये वाढ करून येणाऱ्या पुढच्या ह्याच्यामध्ये आपण त्याची प्राइजेस अजून रक्कम वाढवू. मैडम, महापौर मैडम, एक कितना खाई करें? अरे आज हाउस है मालिक. हमारा हाउस है. बोलो बोलिए. मैं क्या कह रहा हूँ कि अटल बिहारी वाजपेयी जी के नाम पे भी कुछ स्पर्धाएं महानगर पालिका में आने वाली थी, ऐसा कहना था ऊपर के नेताओं का, शीर्ष नेताओं की आपकी भी चर्चा होती है. उन्होंने कहा था कि अटल बिहारी वाजपेयी जी के नाम पे भी हम कुछ प्रतियोगिताएं यहाँ पे महानगर पालिका स्कूल में कराएंगे, इस तरीके से. पर उनके नाम पे अभी तक एक भी नहीं आई. उसके बारे में क्या विचारणा आपकी है और क्या तैयारी आपकी है, उसके बारे में बताइए. नहीं, ये तो हमारे भारतीय जनता पार्टी के हमारे दैवत है और मैं तो चाहूँगी ये आपने जो कहा है, ये सूचना, ये सुझाव, मैं अभी हमारे सभागृह नेता उनके साथ तुरंत चर्चा करती हूँ और इसको हम कैसे इसमें समाविष्ट कर सकते हैं उसके बारे में भी हम बात करेंगे. और महापौर पुरस्कार जो होता है शिक्षकों के लिए होता है, महापौर पुरस्कार. शिक्षक जो हाँ बराबर है पुरस्कार देता है. जी. तो महापौर जो पुरस्कार देता है, तो क्या इस बार क्या महापौर का नाम अटल बिहारी वाजपेयी जी के नाम पे जाएगा या ऐसा कुछ ये भी योजना कुछ है क्या? इसके बारे में हम बात करेंगे. इसके बारे में हम लोग डिस्कशन करेंगे कि क्या कर सकते हैं और वो जो भी डिस्कशन का रिजल्ट होगा वो आपके सामने आ जाएगा. जी बिल्कुल आ जाएगा. आपकी सूचनाओं का स्वागत करते हैं. आम्हाला वेगळे प्रश्न होते की मिठी नदीच्या चर्चा मागच्या अनेक दिवसांपासून, मागच्या अनेक वर्षांपासून त्याच्या घोळाच्या चर्चा होत्या. आता नव्याने टेंडर प्रक्रियेच्या चर्चा सुरू आहेत. काय नेमके त्याच्यात कोणत्या टेंडर, कुठल्या विषयात? 17 तारखेला आणि आता 8-24 त्याच्या निविदा आल्या आहेत का? अच्छा. मिळाला आहे का? काय याच्या बाबतीत
मिळालंय तुम्हाला जास्त माहिती? मी कालही चर्चा होत असताना विषय ज्यावेळेस आला त्यावेळेस आपल्या समोर मांडलं होतं. काही वॉर्डांमध्ये याची नालेसफाईचं काम सुरू सुद्धा झालेलं आहे. ज्या ठिकाणी तुम्ही प्रश्न विचारताय तर त्याचे पॉकेट्स जे काही टेंडर्स वगैरे ते 1-2 दिवस थांबा, तेही आपल्या समोर चित्र येईल. आणि ज्या ठिकाणी हा विषय पेंडिंग आहे महापालिकेने स्वतः नालेसफाई करायची तयारी पूर्ण केलेली आहे. पण नाही तुम्ही इतर नाल्यांचं म्हणताय स्पेसिफिक मिठी नदीचा, कारण की या आधी ज्यावेळेस दुसरी शिवसेना ज्यावेळेस सत्तेत होती त्यावेळेस नेहमी आरोप केला जात येत होता. आतापर्यंत तो आरोप झाला की मिठी नदी गाळ काढण्यात घोटाळा झालेला आहे. त्याच्यानंतर ते अनेक कंत्राटदारांवर कारवाईचे हे झाले आणि त्याच्यानंतर आता कंत्राटदार निविदा भरत नाही अशा चर्चा आहे. त्याच्यात नेमकं काय मुदतवाढ दिली आहे पण अजून निविदा कोणाची येत नाही, कारण काय? असं आहे, निविदा यासाठी भरत नाहीये की यावेळेला खरंच गाळ काढावा लागेल ना. यावेळेला गाळात गाळ नाही काढता येणार तर खरंच गाळ काढावा लागेल. त्यामुळे कंत्राटदार असं कधी घडलंय का की मुंबई महापालिकेने एखादं कंत्राट द्यायचं ठरवलं आणि कंत्राटदार पुढे येत नाहीत, असं महापालिकेच्या इतिहासात घडलेलं उदाहरण आहे का तुमच्या समोर? तर असं पहिल्यांदा घडतंय. आणि का घडतंय तर यावेळी खरंच गाळ काढावा लागेल ना. आम्ही इतिहासात जाण्यात आम्हाला फार इंटरेस्ट नाहीये. आम्हाला मुंबईकरांच्या सेवेसाठी इथे बसलोय. जर कंत्राटं नाही भरली, टेंडर नाही भरलं तर महापालिकेने आपली तयारी पूर्ण केलेली आहे. माझी आज सकाळी बांगर साहेबांची यावर विस्तृत चर्चा झालेली आहे. आपल्याला 2 दिवसामध्ये यातलं पूर्ण चित्र कळेल. या वर्षी जेवढी नाले सफाई प्रत्येक वर्षी होते ती याही वर्षी होईल. थोडा उशीर झाला हे मी मान्य करतो, थोडा उशीर झाला या गोष्टीला मी मान्य करतो. पण त्याचं कारण हेच आहे की ही जी साखळी आहे आणि त्या साखळीला असं वाटतं आम्हीच मुंबई चालवणार, तर हे यापुढे आम्ही चालवून देणार नाही, एवढं स्पष्ट करतो. तुम्ही या ठिकाणी सांगताय की नालेसफाई सुरू आहे. मी स्वतः अनेक ठिकाणी गेलो परंतु कुठेही नालेसफाई सुरू नाही. जे ब्लॅकलिस्ट केलेले कंत्राटदार आहेत त्यांच्याकडून करू म्हटलंय परंतु ते सुद्धा आठवड्यातून किंवा 15 दिवसातून एकदा येतात. नाही, मी स्वतः भूमिपूजन करून आले. कुठेही सोमयान आला. तर लोक म्हणतात की आम्हाला एक म्हणजे मी स्वतः बोललो आम्हाला काहीतरी इन्स्ट्रुमेंट द्या, आम्ही स्वतः नालीतला गाळ काढतो असं म्हणतायत. परंतु पालिकेकडून अजूनही रिस्पॉन्स मिळत नाही. 1 मिनिट सभागृह नेते, मी स्वतः माझ्या वॉर्डमध्ये जो सोमया नाला जातो त्याचं भूमिपूजन करून नालेसफाईला सुरुवात केलेली आहे. तुम्ही तर असल्यामुळे नाही असं काय नाही. बघा, हे नालेसफाईची सुरुवात झालेली आहे. आपापल्या वॉर्ड ज्या ठिकाणी नाले आहेत मोठे, जसं माझ्या वॉर्डमध्ये सोमया नाला मोठा आहे त्या ठिकाणचं भूमिपूजन झालेलं आहे. तर हे काहीतरी तुमच्याकडे अशा चुकीच्या बातम्या असतील. नाही, मी स्वतः चुनाभट्टी परिसरात जाऊन स्वतः नाही, मी आता यात एवढंच सांगतो. माझी आज MC बांगर साहेबांची सकाळी विस्तृत चर्चा झाली आहे. तुमच्या समोर कुठे काम सुरू झालंय, काय नेमकं आहे, 2 दिवसात सगळं तुमच्या समोर देतो. तुम्ही मला एक असं म्हणालात की काही असे नागरिक म्हणतायत की, कोण म्हणताय असं आपल्याला? मी क्लिप पाठवतो तुम्हाला. कसली क्लिप आहे? जी बातमी केली जे लोक म्हणतात. अरे म्हणजे कोण? स्थानिक नागरिक त्या परिसरात, नाला परिसरात जिथे राहतात हा, ते स्वतः म्हणतात. नाही, एक तर असं आहे की मुंबई महापालिकेला सूचना किंवा आपले कार्यक्रम राबवत असताना बघा, नागरिकांच्या सहभागाशिवाय काही असे कार्यक्रम होत नसतात. तुमच्याकडे जर असं कोणी नागरिक आले असतील की जे स्वतः यात सहभागी होणार असतील तर आपण त्यांचं स्वागत करू आणि तुमच्यासोबत आपण त्यांची भेट देखील घेऊ. की जे स्वतः नाले सफाईला आम्हाला मदत करत असतील तर मुंबईमधले आदर्श उदाहरण, ही जबाबदारी महापालिकेची आहे आणि आम्ही कुठे कमी नाही पडणार आहोत. आम्ही कुठेही कमी पडणार नाही आहोत याची आपण खात्री बाळगा. पण असे जे कोणी आपल्याकडे आले असतील तर त्यांना खरंच तुम्ही आमच्याकडे घेऊन या, आम्ही त्यांचं स्वागतही करू. ते त्रस्त झालेले आहेत, तुम्ही येत नाहीयेत पण आम्ही काढतो असे आणि ते बोलतायत. मी सकारात्मक घेतलं, म्हणजे तुम्ही ज्या अर्थाने मला सांगत आहात मी तो अर्थ अजिबात घेतलेला नाही. मी अतिशय सकारात्मकच घेतलाय. उपमहापौरांनाही काही आपल्याला बोलायचंय. एक है ना यांचं उद्या त्याच्यावर याच विषयाला धरून बोला. कथनी और करनी दोनों में फर्क नहीं रहता है. मुंबई के अंदर जब पहली बारिश होती है जगह जगह में पानी भर जाते हैं, घुटने का पानी हो जाता है. यहाँ के नागरिकों को बहुत सारी समस्याएं हो जाती हैं. शिवसेना की सत्ता थी
तभी आप उनके साथ में चले। ठीक है, करने में और करने में अंतर होता है। अभी आप नारा दे रहे हैं कि हम मुंबई के साथ हैं, हम मान नहीं करते कि हम मुंबई के साथ हैं, पर कहने का तात्पर्य ये है कि ये तत्परता एक कब दिखना शुरू हो जाएगा, ये आप मुझे बताइए कि इस बार आप ये बताइए कि मुंबई में जब पहली बारिश होगी पानी नहीं भरेगा, इसका आश्वासन आप दे सकते हैं क्या? देखिए, अभी आपण जे प्रश्न विचारलात नालेसफाई संदर्भात 3 प्रकारचे नाले आहेत. एक मायनर, मेजर आणि मिठी नदी आपल्या सर्वांना माहिती आहे. आणि मायनर नाल्याचं 2 वर्षासाठीचं निविदा आपण काढलेले आहेत. त्याची कामं आता सुरू होतील, काही ठिकाणी चालू पण झालेली आहेत. मेजर नाल्याचं टेंडरिंग चालू आहे आणि ते अंतिम टप्प्यामध्ये काही ठिकाणी सी पॅकेट वगैरे खोलून झालेले आहेत. मिठी नदीच्या बाबतीमध्ये तुम्ही म्हटलं ती सत्यस्थिती आहे की त्याला रिस्पॉन्स येत नाही आहे, त्यामुळे निविदेला आपण मुदतवाढ मुंबई महानगरपालिकेच्या प्रशासनाने दिलेली आहे. परंतु जरी या ठिकाणी रिस्पॉन्स आला नाही तर कायद्यामध्ये ते एक तरतूद आहे की असलेल्या ठेकेदाराला ते काम करण्याची सक्ती त्या याच्यामध्ये निविदेमध्ये मागच्या वेळेला होती. आणि मुंबई महानगरपालिका प्लॅन बी मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून मिठी नदी आपल्याला कशी स्वच्छ करता येईल, गाळ उपसता येईल याच्या दृष्टीने देखील विचारविनिमय करते. त्यामुळे मुंबईकरांना आपल्या माध्यमातून मी विश्वास देऊ इच्छितो की कोणत्याही प्रकारची नाले सफाई होणार नाही असं जे विरोधक या ठिकाणी भासवतात त्याच्यावरती विश्वास ठेवू नका. आपने जो सवाल किया कि पहली बारिश में हर साल मुंबई में पानी जमा होता है, क्योंकि पहली बारिश रहती है जब वो स्ट्रॉन्ग वाटर ड्रेन है वहाँ में अटका हुआ कचरा रहता है छोटा मोटा भी, तो वो पास आउट होने के लिए टाइम लगता है. और जैसे जैसे भी बारिश शुरू होती है तो आपने देखा होगा कि मुंबई शहर में पानी रुकना कम हो जाता है. आणि याच्यासाठी मुंबई महानगरपालिकेने मोठ्या प्रमाणावरती पंप पण आपण घेतलेले आहेत. अधिक क्षमतेचे आणखीन घेण्याचे पंपिंग आपण घेतलेले आहेत. त्यामुळे मुंबईत जर अशा प्रकारचा मोठा पाऊस जर समजा साचन आला तर त्याच्या दृष्टीने देखील मुंबई महानगरपालिकेच्या प्रशासनाने तयारी केलेली आहे. स्वतः महापौर मॅडम आणि आम्ही सर्व पक्षाचे गटनेते आणि आम्ही स्वतः प्रशासनाची या बाबतीमध्ये समन्वय साधून आहोत. सर, तुम्ही म्हणाल त्यानुसार आता फ्लड पॉईंट यावेळेला वाढले, 130 फ्लड पॉईंट्स वाढलेले आहेत. पंपिंग स्टेशनचे प्रत्येक ठिकाणी आता अद्ययावत केले जातील की त्याची संख्या वाढवली जाईल? संख्या वाढवली जाणार. संख्या वाढवली जाणार पंपिंग स्टेशन. निविदेला कोणी आता प्रतिसाद दिला नाही तर महापालिकेचे कर्मचारी स्वतः हे काम करतील? 100% करावंच लागेल. जर टेंडरला रिस्पॉन्स नाही आला तर मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून मिठी नदी आपल्याला साफ करावीच लागेल. आपण जो प्रश्न केला दुसरा की आपल्याला जिथे फ्लडिंग पॉईंट्स जिथे जास्त वाढलेले आहेत त्याचाही विचार करून मुंबई महानगरपालिकेने अधिकच्या हे पंप आपण घेतलेले आहेत त्याची निविदा देखील निघायला आता वाढवली. एक सवाल है, हाईकोर्ट ने कल हॉकर्स के ऊपर एक डिसीजन दिया है कि पुलिस और बीएमसी मिलकर जो इनवैलिड हॉकर्स हैं उनको हटा सकती है. और दूसरा क्वेश्चन है कि मैम जो वैलिड हॉकर्स हैं उनको हॉकर्स जोन कब मिलेगा? कालच हा निर्णय आलेला आहे. पोर्टलवरती माझ्या हातामध्ये जजमेंटचीच कॉपी आहे. तर एक दिलासा आहे हॉकर्सला, मुंबईतल्या सगळ्या हॉकर्सला एक चांगला दिलासा हा माननीय हायकोर्टाच्या माध्यमातून मिळालेला आहे. BMCने जे आपले त्या ठिकाणी स्टेटमेंट जे ॲफिडेव्हिट दिले होते ज्या माध्यमातून BMCने मुंबई महानगरपालिकेची बाजू सन्माननीय हायकोर्ट यांच्यासमोर ठेवली होती ती बाजू पूर्णपणे आपल्याला जस्टिस त्या ठिकाणी आपल्याला न्याय मिळालेला आहे. तर 99,230 आपल्या ज्या हे होते हॉकर्स पिच लायसन्सचे जे हॉकर्स होते त्या सगळ्या फॉर्म्सला त्या सगळ्या हॉकर्सला त्या ठिकाणी मान्य केलेलं आहे. आणि त्या व्यतिरिक्त अजून 29,000 जे ॲप्लिकेशन्स पेंडिंग आहेत त्याची संपूर्ण शहानिशा करून त्यांनाही कसं घेता येईल मुंबई महानगरपालिकेच्या नियमानुसार ते त्यांनी सांगितलेलं आहे. आत्ता आपल्याकडे 32,000 आहेत, 32,400 आपल्याकडे आता सध्या आहेत. आणि त्यांनी सांगितले ज्या मतपेट्या अजूनपर्यंत आपण त्या ओपन केल्या नव्हत्या तेही त्यांनी समोरून सांगितले की त्या तुम्ही ओपन करून त्याचीही मतमोजणी तुम्ही करायला सुरुवात करा. म्हणजे आपल्याला त्यांनी आता सुरुवात केलेली आहे की तुम्ही या हॉकर्सच्या बाबतीत संपूर्ण प्रोसेस करायला सुरुवात करायला काहीच हरकत नाही. ते एक दिलासादायक आपल्याला. तरी पण ह्याच्यावरती अजून म्हणजे मी त्याची पूर्ण माहितीच घेत होती. मी लॉ डिपार्टमेंटच्या अधिकाऱ्यांना बोलवून त्याची सगळी माहिती घेत असतानाच मला इथे यावं लागलं.
तर ह्याची अजून व्यवस्थित अभ्यास करून पूर्ण माहिती मी उद्या तुम्हाला येऊन देणार. विधिवाला धोरण जे आतापर्यंत जे रखडलंय ते अंतिमता कधीपर्यंत पूर्ण होईल, लागू कधीपासून होईल, एवढं काय शाश्वत देता येईल का? हां, होणार ना. ज्यावेळी टाउन वेंडिंग कमिटी आपली स्थापन होणार, ज्यावेळी मतपेट्या ओपन होणार, त्या माध्यमातून झोन वाईज आपण पूर्ण त्या ठिकाणी समिती नेमणार आणि त्या समितीच्या माध्यमातून मग आपण हॉकिंग झोन्स, नॉन हॉकिंग झोन्स त्या ठिकाणी मुंबईचे डिक्लेअर करणार. ही सगळं प्रोसिजर कधी होणार? ज्यावेळी आपली टाउन वेंडिंग कमिटी स्थापन होणार आणि त्यानंतर होणार. निश्चित कालावधी आता आपण उद्यापासून, आता ही आपल्या हातामध्ये जजमेंट आली आहे, ही सुरुवातच करायला आजपासून आपण घेतलेली आहे. निश्चित कालावधी तुम्हाला 1-2 दिवसात सांगते मी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.